विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज वडवणी तालुक्यातील पुसरा जवळील बिटे वस्ती या वस्तीवर आहोत. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बिरुदेव आणि विठ्ठल यांची भेट या अनुषंगाने या ठिकाणी मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व बाळूमामाचे भाविक भक्त आहेत. आपण विठ्ठल बिरुदेवाचे भक्त आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. काय सांगू शकताल तुमच्या इथं कशा पद्धतीने हा कार्यक्रम घेतला जातो? आम्ही दरवर्षी मंदिराचं काम केल्यापासून ते आतापर्यंत 10 ते 15 वर्षापर्यंत ही दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो. दरवर्षी नियमाप्रमाणे या बी वर्षी कार्यक्रम केला आणि इथून पुढे आम्हाला ह्या विठ्ठल बिरुदेवानं बाळूमामानं आम्हाला सुख द्यावा, सुख संपत्ती द्यावा आणि आमच्यावर कोणता अन्याय होऊ देऊ नये हीच नम्र विनंती करतो. दुसरं काय नको. या ठिकाणी हे जे भक्त मंडळ आहे हे कुठून कुठून येतात? हे लई लांबून लांबून येते. पिळून, पठाणकडून येऊन, वडून येऊन, माजलगावहून, पळणीहून असे बरेच लांबून लांबून भक्त येते. या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने असतं इथं? हे रोज परस काढायची, देव बोलवायचे, परस काढायची, परस मारुतीला न्यायची, मारुतीहून गीता आणायची, इथं सगळ्या देवाला खेळवायचं आणि नंतर ही झाल्यानंतर आरती करायची आणि नंतर पब्लिकला जीव घालायचा महाप्रसाद. असं दरवर्षी नियमानं कार्यक्रम असतो. हा. या ठिकाणी दुसरे खास म्हणजे बाळूमामाचे भक्त पुजारी आहेत. भक्त त्यांच्याशी आपण संवाद साधतो. काय महाराज, कुठून आलात तुम्ही? मी कोल्हापूर जिल्ह्याहून हातकलंगडे तालुक्यामध्ये पट्टणकडोली गाव आहे आणि त्या पट्टणकडोली गावामधील विठ्ठल बिरुदेवाचे पुजारी माझे नाव विठ्ठल खानू मोठे. या वडवणी गावातील हे बिटे वस्ती, या बिटे वस्तीवरही आपल्या विठ्ठल बिरुदेवाचं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाची आज यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्त सर्व हिरकरी मंडळ, भक्त मंडळ हे सर्व गोळा झालेले आहेत आणि त्यांच्या निमित्त आज यात्रा साजरी झालेली आहे. या ठिकाणी म्हणजे तुम्ही या बीड जिल्ह्यामध्ये आणखी कुठल्या कुठल्या गावामध्ये भेटी देतात? ज्या आता वडवणी गावामध्ये मोठा उत्सव होतो, ज्या ज्या गावाला तिगावला मोठा उत्सव होतो, असे बरेच गावाला भक्त आमचे आहेत आणि ते विठ्ठल बिरुदेवाची यात्रा करतात. त्या यात्रेमध्ये आम्ही सामील होऊन त्यांचं मार्गदर्शन करतो. यामध्ये कशा प्रकारे नियोजन असते? हे विठ्ठल बिरुदेवाची यात्रा म्हणजे पारंपरिक तीर्थयोगापासून चालत आलेलं आहे आणि ह्यांचं मुख्य ठिकाण या पट्टणकडलीला आहे आणि त्या पट्टणकडलीचे पुजारी नारोबा गावडा आणि त्या नारोबा गावडा ह्या विठ्ठल बिरुदेवाची सेवा करून त्यांनी सर्व हे धनगर समाजाला मार्गदर्शक दिलेलं आहे अखंड भारतीय महाराष्ट्रात. या ठिकाणी तुम्ही जी तलवार तुम्ही घेऊन ती पोटावर मारतात, हे नेमकं कशा पद्धतीने असतं? ज्यावेळेस तीर्थयोगामध्ये राजा दक्ष आणि राजा दक्ष आता मोठा यज्ञ मांडलं होतं आणि त्या यज्ञ मांडलं असताना आपली सती म्हणजे पार्वती देवी त्यांनी त्यांचे हेळना केली आणि त्यावेळी भगवान शंकराला राग आले आणि राग आल्यानंतर भगवान शंकराने जटा आपटल्या आणि त्या जटेमधून वीरभद्र प्रगटला आणि त्या वीरभद्राने ते हात वर केलं आणि भगवान शंकराला दर्शन घेऊन दक्षाला म्हणलं माझा काय अवतार करण्याचं कारण. अरे भगवान शंकर म्हणले तुझी माता द्राक्षायणी यज्ञामध्ये आत्मधन झालं, त्याच्या दक्षा माझा निंदक आहे त्याचा सोड घे असं म्हणलं आणि भगवान शंकराने ते वीरभद्राने हातात तलवार घेऊन त्या दक्षाचा शिरछेद केला तेवढ्यासाठी. आणि तीच तलवार म्हणजे त्या ठिकाणाहून हे वीरभद्र आणि त्यांचे वीरभद्राचा अवतार बिरदेव आणि बिरदेवाचे हे हिरकरी तलवार खेळतात. या ठिकाणी तुम्ही एक चांगल्या पद्धतीने म्हणजे कार्यक्रम संपन्न करतात. तुम्ही काय म्हणजे या भाविक म्हणजे तुमचे शिष्यमंडळ आहेत, सर्व समाज आहे, यांना काय संदेश द्याल? समाज मंडळ आता हे सगळं भाविक भक्त आहेत आपले आणि हे पारंपरिक चालत आलेलं आहे कवा तीर्थयोगापासून. आपल्या धनगर समाजाचे मूळ गुरु म्हणलं तर मरळशीत आणि तो मरळशीत या एका डोंगराच्या काठाला राहत असताना त्यावेळी धनगर आणि हे रानात राहतात आणि मोठमोठ्या माळावर राहून आणि ह्या बिरदेवाच्या सान्निध्यात आपण त्यांचं देवाचं आपल्याला आशीर्वाद आणि त्यांच्यासोबत हे धनगर राहतात आणि त्या धनगरांना आशीर्वाद देण्यासाठी हे मेंढपाळ बिरदेवाच्या भेटीला हे नैवेद्य घेऊन ह्या आषाढी पौर्णिमेत श्रावणात ह्या बिरदेवाचे विठ्ठल बिरदेवाचे भेट घ्यायला येतात. त्यानिमित्त हे जत्रा चालू झालेली आहे. तुम्ही नेमका यांना आता पाऊस नाही सध्या, ह्याच्याबद्दल काय तुम्ही काही देवाला मागणी देवांना मागणी केली म्हणजे आता पाऊस देवा देव असं म्हणतात
पण या कलियुग आहे, या कलियुगामध्ये कसं आहे, जिथं जिथं कधी अन्याय व्हायला लागलेला आहे. आणि ह्या अन्याय होत असताना म्हणजे हे मेंढी माऊली आहे आणि त्या मेंढी माऊलीला चरायला वाटकडनं तणकाट ते मिळतात. पण ही जे शेतकरी लोक आहेत, हे परंपरा लोक आहेत, ते सगळ्या तणनाशक मारतात आणि तणनाशक मारल्यामुळं आमच्या मेंढरासनी चारा मिळत नाही आणि त्याच्यामुळं हे सरळ अन्याय व्हायला म्हणून एवढा पाऊस लांबलेला आहे. मग याच्यासाठी काय पर्याय तुम्ही सर्वांनी हे गोवर्धनाची पूजा करावं आणि हे गोवर्धनाची पूजा करून सर्व मेघराजाला विनवणी केली तर हे पाऊस पडेल असं हे बाकीत सांगितलेलं आहे. खरोखर या ठिकाणी बाळूमामाचे पुजारी आहेत, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विठ्ठल बिरुदेवाचं एक चांगल्या पद्धतीने जत्रा भरल्या जाते आणि ते या ठिकाणी भाविक भक्त सर्व लाभ घेतात. विकास तमाला, बालासाहेब पपाळ, वडवणी. विठ्ठल बिरुदेवाचे, संत बाळूमामाच्या, शिव हर 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 हर.